श्री स्वामी समर्थ मित्रांनो, घरात अफाट श्रीमंती आणि बरकत हवी आहे, हे उपाय नक्की करून पहा. मित्रांनो, आपल्या घरात सुखसमृद्धी, सकारात्मक ऊर्जा आणि कायमची बरकत यावी असं प्रत्येकालाच वाटतं. पण अनेक वेळा आपण नकळत काही गोष्टी दुर्लक्षित करतो आणि त्यामुळे घरात नकारात्मकता वाढते. म्हणून आज मी तुम्हाला असे काही सोपे पण अत्यंत प्रभावी वास्तू आणि आध्यात्मिक उपाय सांगणार आहे, जे तुमच्या घराचं नशीब बदलू शकतात. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्या घराच्या मुख्य दरवाजाची स्वच्छता. मित्रांनो, घराचा मुख्य दरवाजा हा सकारात्मक ऊर्जेचा प्रवेशद्वार मानला जातो. त्यामुळे दररोज मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवणं, त्यावर योग्य प्रकाश असणं आणि तिथे स्वास्तिक किंवा ओम यांसारख्या शुभचिन्ह लावणं खूप गरजेचं आहे. यामुळे घरात येणारी ऊर्जा शुद्ध आणि सकारात्मक राहते. दुसरा प्रभावी उपाय म्हणजे काचेच्या भांड्यात तांदूळ ठेवण्याचा. आपल्या स्वयंपाकघरात एक स्वच्छ काचेच्या भांड्यात तांदूळ भरून ठेवावेत आणि त्यामध्ये एक चांदीचं नाणं टाकावं. हा उपाय घरात अन्न आणि धनाची कधीही कमतरता भासू देत नाही. तसेच लक्ष्मीची कृपा कायम राहते असं मानलं जातं. तिसरा अत्यंत सोपा पण शक्तिशाली उपाय म्हणजे कापूर जाळण्याचा. रोज सकाळी आणि संध्याकाळी घरात कापूर जाळल्याने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात शांतता, प्रसन्नता आणि सकारात्मकता वाढते. तसेच मानसिक तणावही कमी होतो आणि घरातील सदस्यांमध्ये सौहार्द निर्माण होतं. मिठाच्या पाण्याने फरशी पुसणे. आठवड्यातून किमान एकदा घर स्वच्छ करताना पाण्यात थोडे तरी समुद्री किंवा सेंदा मीठ मिसळून पुसणे केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी होते असे मानले जाते. मिठात शुद्धीकरणाची शक्ती असल्यामुळे वातावरण हलके, सकारात्मक आणि शांत वाटू लागते. विशेषतः मुख्य दरवाजा, हॉल आणि स्वयंपाकघर येथे पुसणे केल्यास अधिक चांगला परिणाम जाणवतो. उत्तर दिशेत पाण्याचे स्थान. घराच्या ईशान्य कोपऱ्यात पाण्याची संबंधित वस्तू ठेवणे शुभ मानले जाते. लहानसा पाण्याचा करंजा, पाण्याने भरलेले भांडे किंवा छोटासा वॉटर फीचर ठेवले तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक स्थैर्य येण्यास मदत होते अशी श्रद्धा आहे. पाणी नेहमी स्वच्छ आणि ताजे ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ताज्या लिंबाचा उपाय. रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरात एक ताजे लिंबू 4 भागात कापून त्यावर थोडे मीठ टाकून एखाद्या कोपऱ्यात ठेवले जाते. असे मानले जाते की हा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो. दुसऱ्या दिवशी सकाळी ते लिंबू घराबाहेर टाकावे आणि नवीन लिंबू वापरावे. त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक राहते. मनी प्लांट. घराच्या उत्तर दिशेला मनी प्लांट लावणे आर्थिक प्रगतीसाठी लाभदायक मानले जाते. हा रोप वाढत राहिला तर घरातील समृद्धी आणि पैशांची वाढ होते अशी श्रद्धा आहे. मनी प्लांट नेहमी हिरवा आणि ताजातवाना ठेवणे आवश्यक आहे, कारण कोमेजलेला किंवा सुकलेला रोप नकारात्मकता दर्शवतो. कचऱ्याची योग्य जागा. घराच्या उत्तर दिशा किंवा ईशान्य कोपऱ्यात कचरा, डस्टबिन किंवा जुनी न वापरणारी वस्तू ठेवणे टाळावे. या दिशा देवस्थानासारखे पवित्र मानल्या जातात. त्यामुळे येथे स्वच्छता आणि मोकळेपणा ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा आर्थिक अडचणी, तणाव आणि नकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. भोजनाचा पहिला हिस्सा. दररोज सकाळी बनवलेल्या अन्नातील पहिली पोळी गायीला देणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकून राहते. तसेच हे दान आणि करुणेचे प्रतीक असल्यामुळे मनालाही समाधान मिळते. मित्रांनो, पूजास्थळी केशर,
शुक्रवारी माता लक्ष्मीच्या पूजेत केशर मिसळलेले तांदूळ अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. पूजेनंतर हे तांदूळ लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवले तर धनवृद्धी आणि आर्थिक स्थैर्य वाढते असे मानले जाते. हा उपाय श्रद्धेने आणि नियमाने केल्यास त्याचे अधिक चांगले परिणाम मिळतात. मित्रांनो, हे छोटे छोटे उपाय दिसायला साधे असले तरी त्यांचा परिणाम खूप मोठा असतो. जर तुम्ही हे उपाय श्रद्धेने आणि नियमितपणे केले तर तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नक्कीच वाढेल आणि आयुष्यातील अनेक अडचणी हळूहळू दूर होतील. मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. तसेच हा व्हिडिओ इतरांमध्ये जास्तीत जास्त शेअर देखील करा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.